जय गजानन फ्रेंड्स, मी टाईममध्ये मी कृष्णमयी आपलं सहर्ष स्वागत करते। आज आपल्या टॉक शोमध्ये येणार आहेत परम आदरणीय सद्गुरू श्री वेणा भारती महाराज। कपिकुल चॅनल बघून ज्या व्ह्यूअर्सनी आपल्याला काही आध्यात्मिक प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांवरचं मार्गदर्शन या कार्यक्रमात आपण सद्गुरूंकडनं घेणार आहोत। तर करूया सद्गुरूंचं स्वागत। सर्वांच्या वतीने मी परम आदरणीय सद्गुरूंचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते। आपणास सविनय प्रणाम। आपलं कपिकुल चॅनल सर्वांना भारतभरामध्ये परदेशातही खूप आवडतं आहे, लोकप्रिय होतं आहे। आध्यात्मिक विचार आपल्याकडून जास्तीत जास्त सर्वांना जाणून घेण्याची इच्छाही झालेली आहे। भारतभरातनं आपल्याला काही व्ह्यूअर्सकडनं आध्यात्मिक जिज्ञासेपोटी काही प्रश्न आलेले आहेत। आजच्या टॉक शोमध्ये आपण सद्गुरूंकडनं त्या प्रश्नांवर मार्गदर्शन घेणार आहोत। पहिला प्रश्न इथे असा आलेला आहे की गुरुदेव, मनुष्य जन्माचा खरा उद्देश काय आहे, हे आम्हाला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे। खूप आनंद वाटला की या चॅनलद्वारे आपण या जगाची, या विश्वाची, समस्त मानवाची सेवा करू शकतो आहोत। ईश्वराला याच गोष्टीमध्ये खूप आनंद असतो की प्रत्येकजण दुसऱ्याची काळजी घेते, प्रत्येकजण दुसऱ्याला जपतंय। एक दुसऱ्याला जपणं याच्यामधनंच हा समाज घडत असतो, देश घडत असतो, राष्ट्र घडत असतं, जग घडत असतं, विश्व घडत असतं। छान, या गोष्टीचा खूप आनंद आहे की या चॅनलद्वारे प्रत्येकाला काही ना काही जाणून घ्यावंसं वाटतंय, जिज्ञासा उत्पन्न होती आहे। जिवंतपणाचं हेच लक्षण आहे की आपल्याला काहीतरी प्रश्न पडतोय, काहीतरी जाणावंसं वाटतंय, कुठेतरी आपलं लक्ष जात आहे आणि आपल्याला काहीतरी हवं आहे, खटकतंय की नाही, मी अजून तिथपर्यंत पोचू नाही शकलेलो। त्यामुळे हा जो प्रश्न आहे की मानवाच्या जीवनाचा, एकूण आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे। खरं तर आजपर्यंत आपण या प्रश्नाकडे नाही वळलो असं म्हटलं तरी चालेल। आणि परिस्थिती अशी असते बऱ्याच वेळेला की आपण अशा ज्या काही खरंच प्रश्नांकडे वळून आपण आपलं आयुष्य सुखाचं करू शकतो, शांतीचं करू शकतो, त्या प्रश्नांकडे लक्ष नाही दिलेलं। उद्देश आपल्या जीवनाचा सगळ्यांच्याच जर आपण बघायचा विचार केला, अभ्यास करायचा विचार केला, तर उद्देश हाच आहे की आपण जाणलं पाहिजे ईश्वराला, आपण ओळखलं पाहिजे ईश्वराला, आपण पाहिलं पाहिजे ईश्वराला। ईश्वर म्हणजे आपल्यामधलीच एक चैतन्य शक्ती आहे जी आपल्याला हे दृश्य दाखवतीये, हे जग दाखवतीये, झाडं दाखवतीये, पशु पक्षी प्राणी वेली सुंदर सौंदर्य निसर्ग सगळं जे काय दाखवतीये ते बघतोय आपण, ते टिपतोय आपण, ते पाहतोय आपण, पण जाणत मात्र नाही आहे। जसं आपण एखाद्या वृक्षाजवळ गेलो, ईश्वराची सृष्टी आहे, सगळीकडे सौंदर्य आहे, परंतु ते सौंदर्य आपल्यापर्यंत येण्याकरता आपल्याला आतून सुंदर झालं पाहिजे। आणि जोपर्यंत आपण आतून सुंदर होत नाही तोपर्यंत एखाद्या चित्रकाराचं चित्र पाहून छान म्हणावं एवढंच जीवनाचा रंग म्हणू शकू। म्हणून सगळ्यांचे जीवन उद्देश एकच आहे, जीवन ध्येय ही एकच आहे, फक्त ते मिळवण्याचे मार्ग वेगळे वेगळे असू शकतात। त्याला आपण वैयक्तिक जगणं असं म्हणू शकतो। जीवनाचा उद्देश काय आहे, काय असावा बरं उद्देश? प्रत्येकाला हवा तसा, आवडेल तसा, का कोणीतरी ठरवून दिला पाहिजे हा असावा? सकाळी 6 वाजता उठणं हा पण एक उद्देश आहे, रात्री लवकर झोपणं हा पण आहे। कारण उद्देश नावाचा शब्द हा नक्की कशाशी निगडित आहे? आपल्या ज्ञानाशी आहे, रोजच्या आचरणाशी आहे, वृत्तींशी आहे, का अहंकाराशी आहे? आपण असं एक छोटासा विचार करू मंडळी, काय असावा उद्देश?
आपण आपल्यालाच एक प्रश्न विचारूया की भल्या पहाटे उठून डोईवर घागर घेऊन एका वेगळ्याच विलक्षण ओढीने भराभर यमुनेच्या किनारी धावणाऱ्या सगळ्या गोपिका, त्यांचा फक्त पाणी भरण्याचा उद्देश असेल, घरात पाणी आणायचं एवढाच नाही मंडळी. घागर हे निमित्त आहे, यमुना हे निमित्त आहे, गोपिका देखील निमित्त आहे आणि कृष्णाला भेटणं हा उद्देश आहे. कृष्णाला पाहणं हा उद्देश आहे. त्याच्यासाठी वेडं होणं हा उद्देश आहे. तो लाभावा आणि लाभल्यावर तो माझाच असावा हा उद्देश आहे. किती सुंदर उद्देश आहे ना जीवनाचा. घागर प्रत्येकाला मिळाली आहे. घागर प्रत्येकाला मिळाली आहे. खांद्यावरची दिसते, कमरेवरची दिसत नाही, पण आहे. किती सुंदर वर्णन आहे ना. गवळणी जात असतील सकाळी उठून आणि खट्याळ श्रीकृष्ण कुठेतरी झाडावरती, वृक्षांवरती, वृक्षाच्या मागे, रानात, त्या पायवाटेवर, त्या घाटावर, त्या तटावर कुठेतरी लपून बसलेले असतील सवंगड्यांसह. आणि एखाद्या गवळणीचा रीता घडा, एखाद्या गवळणीचा भरलेला घडा ते खडा मारून फोडत असतील. एक दृश्य म्हणून, पण ज्ञान म्हणून फार वेगळं आहे. भरलेला घडा फोडायचा आहे मंडळी. फोडणारा श्रीकृष्ण आहे. काहीही जर भरून घेतलं असेल घड्यात तर तो फोडूनच टाकला पाहिजे ना मंडळी. आणि काहीही भरून घेणार असेल रिकाम्या घड्यात, रिक्त आहे पण काहीही भरणार आहे, तोही फोडायला हवाच. आपला उद्देश एवढाच हवा. घडा जर रिक्त असेल तर भगवंतांनी भरून द्यावा आणि घडा जर भरलेला असेल तर त्याच्यामध्ये फक्त भगवंतच भरलेला असावा. दुसरा उद्देशच असू शकत नाही मंडळी. ईश्वर आणि ईश्वराकडून मिळणारा आनंद या पलीकडे हा जीव कशाच्याच तहानेचा नाहीये. त्याला कुठलीच तहान नाहीये. पण त्याला ना ही तहान माझी आहे, ती भूक मला आहे असं भासवलं गेलं, त्याला भ्रमवलंय. जीव भ्रमून गेला आणि म्हणून त्याला माया म्हणतात. आपण माया वगैरे या गोष्टींकडे नको जाऊया, कारण मग ते खूपच आतमध्ये आपण उतरायला होईल. आपण वरच्या वरतीच बघूया. हा सुंदर भाग आपल्याला मिळाला आहे की आपण यमुनेवर निघालोय. यमुना किती सुंदर नदी म्हणून आपण तिला घेतलं ना मंडळी, यमुना. तर मग ती नदीच आहे, साधी वाहणारी, जशी गोदावरी आहे, कावेरी आहे, तुंगभद्रा आहे, नद्याच आहेत सगळ्या. परंतु ज्ञानाने बघा, कुठलाही उद्देश हा ज्ञानाशिवाय असू शकत नाही मंडळी. अज्ञानी जो आहे, अंधारात जो आहे, त्याचा काही उद्देशच नाही आहे, त्याला काही ध्येयच नाही आहे, कारण त्याला अजून चालताच येत नाही. अंधारात काय चालणार मंडळी? सगळीकडे दिवे गेलेले आहेत, लाईट गेलेले आहेत, काही आपल्याकडे ज्योती प्रकाश काही दिसण्याची सोय उपलब्ध नाही आहे, सर्वत्र अंधार आहे, डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नाही. अशा वेळेला आपण फक्त चाचपडतो. आणि चाचपडणं म्हणजे दिशा सापडणं नव्हे, मार्ग समजणं नव्हे, मार्ग दिसणं नव्हे, रस्ता मिळणं नव्हे, आपलं चालणंही नव्हे. म्हणून अज्ञान म्हटलं ना की अज्ञानामध्ये चालणं होतच नाही. आणि आपण सगळे चालतो आहोत ते अज्ञानामध्ये आहोत. आपण काहीतरी समजलंय, आपण काहीतरी गृहीत धरलंय, परंतु ते गृहीत जे धरणं आहे, जे समजणं आहे, ते चालणं नाही आहे. हां, आपल्याला 4 पैसे त्यातनं मिळालेले आहेत, आपलं एक कुटुंबही तयार झालेलं आहे, आपल्याला एक घर राहायला मिळालेलं आहे, आपल्याला एक नाव मिळालेलं आहे, त्या नावाला एक आधार मिळालेला आहे, त्याला एक प्रतिष्ठा मिळालेली आहे, त्या नावाला 4 लोक आपल्याला ओळखतात पण आहे. त्यामुळे आपल्याला वाटलं की मिळालं आपल्याला.
परंतु नाही, हे एका चपटीत जाणार आहे. एखाद्या तडाख्यात कळून जाणार आहे की नाही, या नावाला काही अर्थ नाही आहे, नाही या नावाचं काही तसं मूल्य नाही आहे. आपल्याला मिळवायचं नाही आहे मंडळी, आपल्याला मिळवलेलं जाणायचं आहे. म्हणून ज्ञान असेल तरच चालणं होतं, अन्यथा चालणं नाही होते. पायाने चालणं म्हणजे आपण जीवनाच्या अर्थाकडे, जीवनाच्या भावार्थाकडे किंवा जीवन ज्याने दिलंय त्या ईश्वराकडे, त्या चैतन्याकडे, त्या शक्तीकडे आपण चाललो आहोत असं नाही म्हणता येणार. जसं लहान मुलाचं उठून उभं राहणं आणि 2 पावलं टाकणं ह्याला आपण चालणं नाही म्हणत, आपण तरी म्हणत राहतो हा कधी पायावर उभा राहील. पायावर उभं राहण्याची संकल्पनासुद्धा आपली काय असते, तर एक चांगली नोकरी मिळणं, एक चांगल्या पगाराची नोकरी, या पलीकडे पायावर उभं राहणं वेगळं काही नसतं. जन्मोनजन्म माणूस तसाच आहे. का बरं? कारण तो आज डोकावलाच नाही आहे. त्यांनी आज डोकावलं नाही, त्याने स्वतःकडे पाहिलं नाही आहे, त्याने स्वतःचा अभ्यास नाही केला आहे, किंवा हा तू असं कोणी सांगणारही उपलब्ध नाही आहे. कारण का? तर हेच सगळे जण अंधारात आहेत, अज्ञानात आहेत आणि चाच पडत आहे. बरं, दिव्याचा शोध देखील आपण घेत नाही आहे. आपण असं म्हणू की आपल्याला ग्रंथ मिळाले, वेद मिळाले, उपनिषद मिळाली, पुराणं मिळाली, काहींना सद्गुरू देखील प्राप्त झाले, परंतु तरी देखील आपण असं म्हणूया की आपल्याला ज्योत नाही कळली, नाही कळली. कळली असं जर आपण म्हटलो ना मंडळी, तर त्याचा अर्थ खूप वेगळा आहे. कसा? बघा, आपण आता जीवन उद्देश बघतो आहोत. जर आपण अंधारात आहोत, जर आपण अज्ञानात आहोत, जर आपण ईश्वरापासून दूर आपल्या आपल्या अहंकारात, आपल्या कोशात आहोत, अमुक आडनाव, तमुक घर, तमुक पत्त्यावर राहणारे जर आपण असू, तर यमुना यमुनाच आहे, व ती दुसरी काही नाही. नदीला जाऊन पाणी भरणं तेवढंच आहे, बाकी काही नाही. एकनाथ महाराजांच्या गवळणीमधनं आलं, माऊलींच्या काही सांगण्यामधनं आलं, तर मग आपल्याला कळू शकेल की हां असं आहे बा. पण ती माहिती झाली, ज्ञान नाही. म्हणून आपण चाचपडण्याऐवजी एक लक्षात घ्या, ज्ञान, यमुना, यमुनेवर जायचं आहे आपल्याला. कशासाठी? तर घडा भरण्यासाठी. कधी? पहाटे. आता बघा, यमना, यमना, यम जिथे नाही, यमांची सत्ता जिथे चालत नाही, यम जिथे प्रवेश करू शकत नाही, यम जिथे मर्यादा ओलांडू शकत नाही, यम जिथे पोहोचू शकत नाही, यम जिथे नाहीच, ती यमुना. आणि त्या यमुनेवर आपल्याला भल्या पहाटे घागर घेऊन पाण्याला जायचंय. पण पाणी आणणं हे निमित्त आहे, आणि त्या पाण्याच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांना भेटणं, त्यांच्याकडनं घडा फोडून घेणं, घडा भरून घेणं, हा उद्देश आहे. या परम उद्देशाकरता आपण जन्माला आलो मंडळी. आपलाही घडा रिक्तच होता मंडळी, आधी नव्हता तो भरलेला. परंतु कसं न काय त्या पृथ्वीवरती आलो काय, आणि एक एक गोष्टीने तो घडा भरत गेला काय. पण त्या सर्व गोष्टी निरर्थक आहेत, राख होऊन जाते त्याची. फूल व्हावं ना एखाद्या तरी गोष्टीचं, मोती व्हावा एखाद्याचा, शिंपला तरी किमान नाही मंडळी, राख होते, राख. त्या राखेत एखाद्या रामदासाला दिसतो वन्नी, आणि तो म्हणतो, वन्नी तो चेतवा वारे, चेतविताची चेततो. असा रामदास तरी आपल्याला भेटावा, रामरायांपर्यंत पोहोचवणारा, राम काय आहे हे सांगणारा, तो तरी भेटावा. जीवन उद्देश तोच आहे आपला. ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी. ती किती सुंदर सांगितलं महाराजांनी. त्यांना असं वाटलं महाराजांना
की सांगितल्याबरोबर लोक धावत येतील की महाराज मिळालाय नरजन्म, कशी समजून घे ईश्वराची लीला, का नाही आम्हाला समजली. परंतु नाही, ते महाराज बोललेत ना. ईश्वर मंदिरामध्ये बसलेला आहे, त्याला आपण काकडा करायचा आहे, आपल्याला नैवेद्य करायचा आहे, त्याचा तो प्रसाद आपण घ्यायचा आहे, मग त्याच्यापुढे भजन पूजन करायचं, शेजारती करायची आणि आपण निघून जायचं. ईश्वराला बंदिस्त करून टाकलं आपण. आधी आपण जड, आपण बद्ध, त्यात कर्म घेऊन जन्माला आलेलो, त्यात सगळ्याचं विस्मरण झालेलं. आपण नाही विचारलं महाराजांना काय लीला आहे ती. ही नरजन्मामध्ये ईश्वराची लीला कळायची म्हणजे ईश्वराची लीला अजून चालू आहे ना. ती तर काही थांबली नाही. श्रीकृष्ण गेले आणि लीला थांबली असं थोडं आहे. कारण ईश्वर गेलेलाच नाही आहे. ईश्वर आला आणि गेला ही संकल्पना ना ईश्वराच्या बाबतीत आहे ना मानवाच्या बाबतीमध्ये आहे. मानव कालही होता, आजही आहे, उद्याही असणार आहे. तो आला गेला नाहीच आहे. उद्देश काय आहे? भगवंतांना भेटणं आणि त्यांच्या ज्योतीमध्ये आपली ज्योत लावून घेणं हे ध्येय आहे आपलं. असं मीराबाई म्हणतात, ज्योत मी ज्योत मिला दो. किती सुंदर ना. मीरा के प्रभु गिरिधर नागर, ज्योत में ज्योत मिला दो. आधी रात प्रभु दर्शन दीने, प्रेम नदी के तीरा. प्रेम नदी, प्रेमाची नदी किती सुंदर आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टींना भेटायला हवंय, पाहायला हवंय, जाणायला हवंय. आपण दूर आहोत असं नाही वाटत. का बरं दूर आहोत? तर जो आनंद मीराबाईंना श्रीकृष्णांना अर्ध्या रात्री भेटण्याकरता तळमळण्यात आहे, जो आनंद स्वतःचा घडा भरलेला असूनही तो फोडून घेण्यामध्ये आहे, रीता घडाही फोडून घेण्यामध्ये आहे, पहाटे किती लोकांची बोलणी खाऊन देखील आपला घराचा उभरा ओलांडून श्रीकृष्णांकरता धावण्यामागे जो आनंद आहे तो कधी आपण पाहिलाच नाही. आपल्याला पैशामागे धावण्यामध्ये आनंद आहे, एखादा मान मिळवण्यामध्ये आपल्याला आनंद आहे, एखादा सन्मान, एखादी गाडी, एखादा बंगला, घर, अजून काही वेगळं वेगळं. वस्तू बदलल्या, इच्छा मात्र तेवढ्याच राहिल्या, तीव्र राहिल्या, परंतु त्यामध्ये चैतन्य नाही आहे मंडळी. वस्तू आली, वाटलं की समाधान येईल, परंतु वस्तू आली, समाधान नाही आला. मान आला, सन्मान आला, पैसा आला, शांती नाही आली. का? कारण घडाच मंडळी फोडून नाही घेतलेला ना. वेगळ्या वेगळ्या कुठल्या कुठल्या गोष्टींनी हा घडा भरला. आत्तापर्यंत गुरुदेवांनी सांगितल्यानुसार मनुष्य जन्माचा उद्देश हाच आहे की त्यांनी आधी स्वतःला जाणलं पाहिजे की मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, मी त्या शिवाचाच एक भाग आहे. हे जाणून त्यांनी आपलं दैनंदिन कर्म करता करताच या शोधालाही वेळ दिला पाहिजे, अध्यात्म जाणायलाही वेळ दिला पाहिजे. आणि ते ज्यांकडनं जाणायचं त्या सद्गुरूंचा शोध हे तरी आधी मनुष्याच्या जीवनाचा उद्देश पाहिजे. मग जेव्हा सद्गुरूंचा प्रवेश होईल जीवनामध्ये, त्यावेळेला कोणाचं वय अगदी कोवळं असेल, कोणी तारुण्यात असेल, कोणी तिशीला असेल, कोणी गृहस्थ असेल. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याच्या जीवनामध्ये सद्गुरू प्रवेशतील. मग त्यानंतर जर त्याला त्याच्या जीवनाचं उद्देश समजलं तर मग त्यांनी असं नवीन जीवन त्यानंतर कसं सुरू करावं. सुरुवात जर आपण आपली पाहिली, आपला उगम जर आपण पाहिला, तर तिथे जन्म, मृत्यू, कर्म, भोग हे भागच नव्हते. तिथे अगदी साधं होतं, निर्व्याज होतं. खिडकीतनं आकाश बघावं इतकं सोपं होतं. दार उघडून अंगणात यावं आणि अंगणामधलं वृंदावन बघावं, विशाल व्यापक रस्ते बघावेत, इतकं ते साधं, इतकं सोपं होतं. परंतु माणसाने ते तेवढं साधं सोपं नाही ठेवलं. तो त्या कर्मामध्ये गुंतत गेला आणि त्या कर्मात गुंतून त्या कर्मानीच त्याला त्याचा अहंकार जागृत झाला. जागृत व्हायला हवं होतं प्रेम, पण जागृत झाला मी. आणि तो मी देखील एका वेगळ्या प्रकारे जागृत, म्हणजे जिज्ञासेतून मी आला असता तर खूप सुंदर. त्याऐवजी बरोबर मीच हे सगळं करतो आहे, मीच करता आहे याकडे
मनुष्याचं लक्ष गेलं जास्त. अगदी अगदी बरोबर. आणि त्यामुळे काय झालं की त्याला मार्ग मिळाला पण दिशा चुकली. आणि चुकलेल्या दिशेवर पुन्हा चुकीच्याच बाजूने त्यांनी दुसऱ्यांना चालताना पाहिल्यामुळे त्याचं चालणंही बदललं. त्यामुळे कर्म, ह्या आपण केलेल्या कर्माचा काय परिणाम होणार आहे या गोष्टीचं त्याला भान नसल्यामुळे तो चालत फक्त राहिला. जसं आपण असा विचार करू की कावळा आहे. आपण बऱ्याच वेळेला महाराजांनी असं सांगितलं की कावळ्यानेच पिंडाला का बरं शिवलं पाहिजे, हंस का बरं पिंडाला शिवू शकत नाही, का बरं असं? कावळ्याला अशी काय शक्ती आहे? आणि जर कावळ्याला ती आहे तर ती माणसाला का बरं नाही? झाडांना जर कितीतरी हजारो वर्षांपासून आपण बघत असू, पिढ्यानपिढ्या बघत असू, तर तसा माणूस का नाही आपण पिढ्यानपिढ्या पाहू शकत? त्यामध्ये इतकं जडत्व का बरं आहे की त्याच्यामध्ये ईश्वराला भेटण्याचं सगळं ईश्वरी अंश असून देखील तो त्याला पाहू शकत नाही. जर मुंगीला आपण एखाद्या साखरेच्या कणाकडे जाताना पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की हिला किती वेळ लागेल. बघणारे आपण आहोत, दृश्य वेगळं आहे. मुंगी आहे, तिला साखरेच्या कणापर्यंत जायचं आहे, तिला तो साखरेचा कण दिसला पण आहे, परंतु तिला तिच्या गतीने त्याच्यापर्यंत जायचं आहे. आणि आपण जे बघणारे आहोत तर आपल्याला असं वाटेल एकतर मुंगीला तरी उचलून पटकन तिथं ठेवून द्यावं किंवा साखरेच्या कणाला तरी उचलून पटकन मुंगीजवळ आणून द्यावं. का बरं आपल्याला हे सुस्त आहे? का बरं आपण हे तिचे कष्ट वाचवू शकतो आहोत? तर आपण बघणारे आहोत. आपण त्याच्यामध्ये न मुंगी आहोत, ना आपण साखरेचं कण आहोत, ना आपण चालणारे आहोत, ना आपण प्राप्त करणारे आहोत. म्हणजे सिनेमा बघताना आपल्याला आनंद का बरं होतो? कारण आपण त्याचा पार्ट नाही, आपण त्याचा सहभाग नाही आहोत. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा भाग होतो तेव्हा मग सुख दुःख येतं, तुझं माझं येतं, हवं नको येतं, ह्याला कमी मिळावं, मला जास्त मिळावं, हे इच्छा येते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे माणूस स्वतःभोवती एक 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 कोश विणत जातो आणि मोकळा खुला असा सगळा असीम परमात्मा त्याला लाभूनही लाभत नाही. मग अशा वेळेला आपण मुंगीच्या जवळ साखर नेऊन ठेवून आपण तो आनंद घेऊ शकतो. तसंच ईश्वराने त्याच उद्देशाने आपल्याजवळ देखील आपण स्वतःला मुंगी समजूया आणि आपल्याजवळ त्यांनी साखर रूप आत्मा आणून दिला, पण तरी देखील आपण फक्त भूक भागवण्यापुरता जर साखरेचा उपयोग केला तर मग तो तेवढ्याच पुरता राहील. आणि मूळ जो उद्देश आहे की साखर आणून देणारा कोण, का त्याने मला साखर आणून द्यावी, मी अशी कोणती महान मुंगी आहे की त्याने मला ती साखर पुरवावी? तर ईश्वराची इच्छा अशी आहे की तुम्हाला संघर्ष न करता, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या दुःखाला सामोरं न जाता, तुमची स्वतःची कुठली पडझड मोडतोड म्हणजे एखादा आजारपण, एखादं काय म्हणूया मानसिक जडत्व किंवा जन्म मृत्यू या कुठल्याच खास खळग्यांना सामोरं न जाता सलग आणि अखंड परमात्मा तुम्ही बघावा याकरता त्यांनी ती साखर पुरवलेली आहे. परंतु ती साखर आपण दुधात न घालता दुसऱ्याच कुठल्या तरी पदार्थांमध्ये घालून आपण आपल्यातली ती गोडी संपवली आहे. आणि म्हणून आपण हा विचार करायचा की सातत्याने जे ज्ञान ईश्वराकडून येतं आहे ते आपल्या सर्व पिढ्यांनी का बरं नाही धरून ठेवलं, ते आपल्यापर्यंत का बरं नाही आलं. बघा, एक साधं छोटं अजून एक उदाहरण घेऊ की एक नोकरी सोडून आपल्याला समजा एक 10,000ची नोकरी मिळाली, तर ती 10,000ची नोकरी आपल्याला तिथे पहिल्यांदा बरं वाटतं, छान वाटतं, अगदी पहिला पगार दुसरा पगार घेताना चांगलं वाटतं. हळूहळू आपल्याला त्यांचा परिचय व्हायला लागतो, आपण तिथे रुळायला लागतो आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की नाही 10,000 पुरेसे नाही आहेत, काम पुष्कळ आहे, किंवा मला जे ज्ञान आहे, मला जी समज आहे, मी जे करतो आहे ते काम माझं 20-25 हजाराचं आहे. मग 10,000 मिळालेला जो पहिला अन्नद आहे तो निघून जातो. मग आता असा विचार करा की पहिला खरा का आत्ता तो निघून गेलेला खरा, का पहिला खोटा का आत्ताचा खोटा, हा विचार करा. पण ती 10,000ची नोकरी सोडून 25,000ची कशी मिळेल याच्याकडे जातो. आणि आपल्याच नशिबाने कर्मधर्म संयोगाने आपल्याला नोकरी मिळते, अगदी 25,000 नाही पण 20,000ची मिळते. मग आपण तिथे जातो, चला मिळाला, आपल्याला आनंद होतो, पुन्हा तो पहिला दिवस येतो, पुन्हा पहिल्या पगाराची वेळ येते, पुन्हा छान छान होतं, 20,000 पगार, घरातही सगळे खुश, आपणही खुश. या वेळेला अजून 1-2 गोष्टी नवीन घरामध्ये घेतो, तिथेही रुळतो, तिथे 1-2 महिने जातात आणि तिथेही असं जाणवायला लागतं की 10,000 इथे 20,000 पगार आहे,
परंतु माणसं फार राजकारणी आहेत. 10,000 मध्ये एवढं राजकारण नव्हतं. म्हणजे कधी नाही नेला डबा तर जेवू घालत होते लोक. इथे विचारत सुद्धा नाही डबा आणलाय का, जेवणार का, लंच टाईम झालाय, काहीच नाही. म्हणजे असं एकमेकांना ओळखच देत नाही काहीच. म्हणजे फारच कमर्शियल वातावरण आहे. नक्की काय हवंय? तुम्ही नोकरीवरती कौटुंबिक वातावरण अनुभवायला बघता आणि कुटुंबामध्ये नोकरीसारखा तुम्हाला मान मिळावा असं बघता. या दोन्ही गोष्टीमध्ये तुमची उपस्थिती नक्की कुठे आहे? तुम्ही घागर तर घेऊन गेलेला आहात, पण तुम्ही यमुनेवर नाही गेलेला आहात. ही चूक आहे आपली. कारण का? अज्ञान आहे, संभ्रम आहे, चाचपडणं आहे. चाचपडण्यामध्ये नेमकं धरली मनात यमुना आणि गेले तिसऱ्याच ठिकाणी, जिथे दरी आहे, जिथे खड्डा आहे. अशा ठिकाणी जाऊन कसं चालेल मंडळी? म्हणून उद्देश हाच आहे आपला, की भगवान श्रीकृष्णांना भेटायला, प्रभू रामरायांना जाणायला आपण आलोय. ते इतकं सुंदर सर्वदूर पसरलेलं, ओतप्रोत अखंड भरलेलं. नामदेव महाराजांना सुद्धा त्याचा प्रत्यय आला. ते म्हणाले, रीता ठाव नाहीये, एक कण नाही असा की जिथे माझा विठ्ठल, माझा पांडुरंग नाहीये. माऊलींना तर सर्व सुखाचं आगर दिसलंय. मग हे शोध त्यांना लागलेत मंडळी. आणि या शोधाच्या वाटांवर त्यांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे. परंतु आपण जर भरलेले घडे घेऊन गेलो तर ते आमंत्रण वाया जाईल. आणि आपण जर घडे रिक्त करायला शिकलो तर त्या आमंत्रणामध्ये स्वागताचे केवळ धनी नाही, आपण त्याचे मानकरी आपण हो. जीवन खूप सुंदर आहे. सद्गुरू हा अखंड ज्ञानाचा खजिना आहे, महासागर आहे म्हणलं तरी चालेल. त्यामुळे आपल्याला ह्या सागरातनं सुंदर सुंदर असे मोती घ्यायचेच आहेत. आजचा मोती हाच समजूया आपण, किंवा आपल्या ध्यानाचा आजचा विषय असा समजूया की आपला जन्म कशासाठी झाला, त्यामागे काहीतरी परमेश्वराचा हेतू आहे, उद्देश आहे, जो आपण सांगितला. त्याचं चिंतन आपण ध्यानधारणेमध्ये करूया आणि या संपूर्ण विषयाचं थोडंसं मनन, चिंतन ध्यानधारणेमध्ये करून मग आपण पुढच्या प्रश्नाचं मार्गदर्शन सद्गुरूंकडनं घेऊया. सर्वांच्या वतीने मी सद्गुरूंचे अतिशय अनंत आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते की आपण आपला अमूल्य वेळ आम्हा भक्तगणांसाठी देत राहणार आहात. सर्वांच्या वतीने अनेक अनेक धन्यवाद. जय गजानन.